नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे 32 साईज छाती मापाचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे असा पेपर घेतलेला आहे, मध्ये फोल्ड केलेला, आणि फोल्डच्या साईडने आपल्याला उंची टाकायची आहे। तर उंची 13 आहे, ते 13 मध्ये 1 इंच मिळून मी इथे 14 उंची घेत आहे, म्हणजे उंची अधिक 1 इंच आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर जिथे उंची आली तिथून आपल्याला शोल्डरच्या निम्म टाकायचं आहे। शोल्डर आपला 11 आहे, तर 11च्या निम्म 5.5 टाकायचं आहे आपल्याला। बघा इथे उंची अधिक 1 इंच, म्हणजे ही पूर्ण उंची अधिक 1 इंच। इकडनं आपल्याला शोल्डर जे आपण माप घेतलेलं आहे शोल्डरचं, त्याच्या निम्मे घ्यायचे आहे, म्हणजे 11 आहे तर 5.5 घ्यायचे आहे, आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। आणि जिथं शोल्डरचा पॉईंट आलेला आहे तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे। तर आपला मुंडा 6 आहे, तर 6 वरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे, आणि हे दोन्ही पॉईंट सुद्धा आपल्याला असे जॉईंट करून घ्यायचे आहेत, शोल्डरच्या निम्मे आणि मुंड्याचा पॉईंट। तर बघा इथे मुंडा किती असू शकतो, कोणाचा 5, 5.5, 6, 6.5, 7, तर इथे 6 आहे तर मी 6 वरती घेतले। आणि त्या सेंटरवरून आपल्याला कडेपासून टेप लावायचा आहे, छाती माप टाकायचं आहे। तर छाती माप आपलं 32 आहे, 32चा चौथा भाग 8 येतो, आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे, आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। छाती माप आपलं 8 आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे जर अंगावरून माप घेतलं असेल तर 32 छाती मापाचा चौथा भाग 8 येतो, आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळून 9.5 घ्यायचे। आणि जर आपण ब्लाउजवरून माप घेतलं असेल तर आपलं 8 येईल, 8 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे। त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला कमर घेराचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर कमर घेरा आपला 28 आहे, त्याचा चौथा भाग आपला 7 येतो। 7 मध्ये 1 इंच आपल्याला टक साठी घ्यायचं आहे, आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे, आणि हे पॉईंट पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, साईडचे दोन्ही, आणि त्यातले त्याच्या आतमध्ये 1.5 इंचाचा जो आपण शिलाई मार्जिनचा मार्क केलेला आहे तो जोडून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने असं कमर घेराचा चौथा भाग अधिक 1 इंच टकसाठी आणि अधिक 1.5 इंच मार्जिनसाठी। त्यानंतर जिथे मुंड्याचा कॉर्नर आलेला आहे तिथून 1 आणि 1.5 वरती असे 2 पॉईंट मार्किंग करून घ्यायचे आहेत, आणि त्यावरनं आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार असे दोन्ही आकार इथं देऊन घ्यायचे। बघा मी देते या पद्धतीने असे। त्यानंतर आपल्याला जिथे शोल्डरच्या निम्म्या घेतले तिथून आपल्याला तयार शोल्डर अधिक अर्धा इंच घ्यायचे। तयार शोल्डर आपला 2.5 आहे, आणि त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचे। जिथे आपलं तयार शोल्डरचं मार्किंग आले तिथून आपल्याला खाली पुढच्या गळ्याचं माप टाकायचं। पुढच्या गळ्याचं माप आपलं 5.5 आहे, तर 5.5 टाकून आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे या पद्धतीने असे। त्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने असा गळ्याचा आकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे। जर तुम्हाला व्यवस्थित गोल आकार देता येत नसेल तर तुम्ही 1.25 इंचावरती एक मध्ये कॉर्नरला मार्किंग करून मग आकार देऊ शकता। बघा या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने 3.5 घ्यायचे, फोल्डच्या बाजूने आपल्याला टेप लावून 3.5 आणि वरती 4 वरती एक मार्किंग करून घ्यायचे, आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। तर इथे आपल्याला आता प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी जिथून 3.5 घेतले तिथून पुढे 1 इंचावर एक मार्किंग करायचे, आणि वरती 2.5 इंचावर एक करायचे त्याच पॉईंटवरून। बघा इथे 3.5, इथे 4, इथे 1 इंच, आणि इकडे 2.5 इंचावर। आणि त्यानंतर आपल्याला हे बघा इथे गळ्याचं राहिलेलं आहे, गळ्याचं आपल्याला जे काही असेल आपला 5, 5.5, 6, 7.5 ते गळ्याचा आकार। त्यानंतर आपल्याला हे बघा प्रिन्सेस कटचा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। खूप सुंदर बसतं हे ब्लाऊज, नक्की या पद्धतीने पेपर कटिंग करून बघा, यावरती ब्लाऊज शिवून बघा। बघा या पद्धतीने आपलं आता हे इथे आकृती काढून झाली, आता आपण हे कट करून घेणार आहे। तर बघा शिलाई मार्जिनच्या रेषेवरनं मागील मुंड्याच्या आकारावरून आपल्याला या पद्धतीने असं कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे, आणि गळ्याचा आकार कट करून झाल्यानंतर मध्ये जिथं आपण पेपर फोल्ड केलेला आहे तिथून या पद्धतीने कात्री ठेवून असं कट करून घ्यायचं आहे, आणि बॅकचा भाग बाजूला करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने
आणि त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार कट करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने खूप सुंदर बसतं हे ब्लाऊज। तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला जर पेपर कटिंग किंवा शिवणचे व्हिडिओ आवडत असेल तर तेही सांगा, मी तेही आपल्या या चॅनलवरती अपलोड करत जाईल। बघा गळ्याच्या साईडने आपल्याला 3.5 घ्यायचं आहे आणि 3.5 वरती 2 वरती एक मार्किंग करून या पद्धतीने एक लाईन आणि तिथे आपल्याला एक टक्स मारायचा आहे। बघा या पद्धतीने आपलं ही कटिंग झाले। तर हा बॅक पार्ट आहे, तर याचा आपल्याला मागचा गळा काढून घ्यायचा आहे। तर मागचा गळा आपला 10 आहे, तर अर्धा इंच मिळून आपल्याला 10.5 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने बघा 10.5 वरती पुन्हा दाखवते, 10.5 वरती एक मार्किंग करून घ्यायचे। आणि इथून आपल्याला जर डीप गळा पाहिजे असेल तर आपल्याला 3 किंवा 3.5 घ्यायचे, त्यावरती एक लाईन मारून घ्यायची आहे। बघा आणि त्यानंतर आपल्याला जर डीप नको असेल तर हे बघा या पद्धतीने अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आणि डीप जर पाहिजे असेल तर आपल्याला अशी तिरपी थोडीशी खाली 3 इंचावर एक मार्किंग करून या पद्धतीने असं जोडून घ्यायचंय। आणि आपल्याला डीप नको असेल तर आतल्या जो चौकोन आहे तिथून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे। आणि गळा जर डीप हवा असेल तर बाहेरची जी आपण 3 इंचावर मार्किंग केली आहे त्या रेषेवरून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथे मला जरा गळा रुंदच हवा आहे आणि त्यामुळे मी या पद्धतीने असं आकार देऊन कट करून घेतलेला आहे, जिथं आपण 3 इंचाचं मार्किंग केलं होतं त्यावरनं। तर बघा हा बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट इथे तयार झालेला आहे प्रिन्सेस कटचा। त्यानंतर आता आपण स्लीवचं कट करणार आहोत, तर त्यासाठी असा फोल्डचा पेपर घ्यायचा आहे, व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आणि फोल्डच्या साईडने आपल्याला माप टाकायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे माझी, आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी व्हिडिओ टाकत जाईल। तर बघा इथे आपली बाही लांबी 9.5 आहे, तर अर्धा इंच मिळून आपल्याला 10 घ्यायचे फोल्डच्या साईडने। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे छाती मापाची घडी आहे, म्हणजे आपण छाती माप 8 अधिक 1.5 इंच मिळून 9.5 घेतलेलं होतं मार्जिन सहित। तर जे 9.5 आलेलं आहे त्यातनं 2 वजा करायचे आपल्याला, म्हणजे जी छाती मापाची आपण घडी घेतलेली आहे त्यातनं 2 वजा करून आपल्याला हे माप टाकायचं आहे। प्रत्येकाचं असंच येईल। तर आपलं 9.5 आहे, तर 2 वजा करून इथे 7.5 आलेलं आहे, म्हणजे जेवढी छाती माप असेल त्यातून 2 वजा करून आपल्याला माप इथे टाकायचं आहे। परफेक्ट बाही बसते। त्यानंतर त्या पॉईंटवरून खाली आपल्याला सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे। बघा आणि ज्या बाजूने सुट्टे भाग आहेत त्या बाजूने आपल्याला बाहीचा मुंडा टाकायचा आहे। तर बघ इथे बाहीचा मुंडा 2.5 आहे, मग इथे 2, 2.5, 3, 3.5 कितीही बाहीचा मुंडा असू शकतो। तर इथे मी यांचा 2.5 असल्यामुळे 2.5 टाकून घेतलेला आहे। वरतून आपल्याला छाती मापाची घडी वजा 2 इंच घ्यायची आहेत आणि ज्या बाजूने सुट्टे भाग आहे तिकडून बंद घडी तिकडून बाही लांबी अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे आणि सुट्ट्या भागाच्या बाजूने आपल्याला बाहीचा मुंडा घ्यायचा आहे। आणि जिथं आपला बाहीचा मुंडा आलाय तिथून आपल्याला 2.5 वरती टेप लावायचा आहे आणि एक वरती म्हणजे 1.5 आणि पुढे 1 असं आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे 2.5, 1.5 या पद्धतीने असं घेऊन आणि हे 2 जे पॉईंट आहेत त्यावरती आपल्याला आकार द्यायचे आणि वरती आपल्याला 1 इंच घ्यायचे आणि 1 इंचावरून आपल्याला हे बघा असं डॉल्फिनचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने असा इथं असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने दंडघेर घ्यायचा। दंडघेर इथे 5 आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच मिळून आपल्याला हे माप घ्यायचं आहे, म्हणजे दंडघेर घ्यायचा आहे आणि पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचे आणि त्यावरती एक लाईन मारून घ्यायची आहे। आणि आता ही बाही आपल्याला कट करून घ्यायची। इथे आपली ही बाहीचं म्हणजे आकृती काढून झालेली आहे। त्यानंतर बघा या मार्जिनच्या रेषेवरनं मुंड्याचा पहिला आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि नंतर एक भाग वरती उचलून असा आपल्याला मुंड्याचा दुसरा आकार कट करून घ्यायचा आहे। तर इथं आपली ही कोपरापर्यंत ची जी स्लीव्ज आहे ती कट करून झालेली आहे। बघा इथे बॅक पार्ट, बाही आणि
प्रिन्सेस कटचे फ्रंटचे दोन्हीही भाग इथे तयार झाले। व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।